श्रोतेहो नमस्कार. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आज आपण पचनसंस्था आणि आरोग्य याविषयी डॉक्टर पवन कदम यांच्याशी बोलणार आहोत. सर, आकाशवाणीच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. नमस्कार. मी डॉक्टर पवन कदम. मी गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट आणि हेपॅटॉलॉजिस्ट आहे, म्हणजे पोटविकार आणि यकृत तज्ज्ञ. मी धरमसी डायजेस्टिव्ह वर्ल्ड, चांदणी चौक, सांगली येथे गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. आज आपण आपल्या पचनसंस्थेविषयी आणि आरोग्याविषयी बोलतोय. तर पचनसंस्था म्हणजे नक्की काय आणि ही कशी काम करते आणि चांगलं पचन म्हणजे काय? चांगले पचन सुरू होते चांगली भूक लागण्यापासून. आणि भूक लागल्यावरती आपण जे पण जेवण घेतो, जे घास गिळतो, ते घास गिळल्यावरती फूड पाईप, आम्ही ज्याला इसोफेगस म्हणतो, त्याच्या थ्रू तो व्यवस्थित स्टमकपर्यंत पोहोचायला हवा. ते गिळताना काही त्रास व्हायला नको. पोटापर्यंत गेल्यावरती त्याच्यामध्ये पोटातील ऍसिड मिश्रण होऊन त्याचबरोबर स्वादुपिंड आणि यकृत यांचे पण पचन रस इंटेस्टाईनमध्ये येऊन जेव्हा हे पोटातनं अन्न पुढे जातं छोट्या आतडीमध्ये, त्याच्यामध्ये व्यवस्थित जेव्हा मिश्रण होईल स्वादुपिंड आणि यकृत याच्यापासून येणाऱ्या पाचन रसाचं, त्यानंतर त्याचं छोट्या छोट्या पार्टिकलमध्ये विघटन होतं. स्वादुपिंड आणि यकृत यांमधून येणारे पाचन रस जेव्हा त्यावर ऍक्ट करतात, त्यानंतर त्यातले जे काही न्यूट्रिएंट, ज्याला आपण पोषक तत्वे म्हणतो, ते व्यवस्थित इंटेस्टाईनमधून ॲब्झॉर्ब होऊन आपल्या शरीरामध्ये पोचणे आणि उर्वरित जो भाग आहे तो शौचावाटे निघून जाणे. आणि ही संपूर्ण प्रक्रिया, याच्यामध्ये काही त्रास नसेल त्याला चांगले पचन म्हणतात. त्यासोबतच हे आपल्याला बघायला हवं की वजन व्यवस्थित राहतंय का, कुठलं पण माल न्यूट्रिशन म्हणजे कुठलं पण न्यूट्रिएंट आपल्या बॉडीमध्ये कमी नाहीये याचे कुठलं लक्षण असायला नको. म्हणजे वजन व्यवस्थित हवं, काही मसल लॉस नको, म्हणजे दुसरे कुठले सिम्पटम असतात जसे केस गळणे, दृष्टीदोष, तोंडामध्ये अल्सर येणे, हाडांची झीज होणे किंवा वारंवार रोग संसर्ग होणे, ज्याच्यामुळे जे होतं कारण इम्युनिटी कमी असते, असं काही व्हायला नको. असं काहीही नसेल तेव्हा आपण त्यास म्हणू की पचनसंस्था चांगली कार्यरत आहे. अच्छा सर, आजकाल आपण बघतो की अपचन ही समस्या खूप लोकांमध्ये दिसून येते. गॅस होणं, पित्त होणं, अपचन होणं, करपट ढेकरा येणं, या समस्यांचं प्रमाण वाढण्यापाठीमागं कारणं काय असू शकतील? आजकाल अपचन वाढलेलं आहे आणि त्यामागे कारणे पण तशीच आहेत. माझ्याजवळ जेव्हा पेशंट येतो त्यांच्या कंप्लेंट्स घेऊन, तेव्हा मी पहिल्यांदा विचारतो जेवणाची का की, म्हणजे तुम्ही जेवण कधी घेताय, जेवणात काय घेताय, जेवण किती घेताय. ते कधी घेताय म्हणजे आजकालच्या लाईफ ट्रेंडनुसार अवेळी जेवणाचे प्रमाण खूप जास्त वाढले. त्यामध्ये रात्री उशिरा जेवण घेणं किंवा उपाशीपोटी चहा, कॉफी घेणं किंवा अल्कोहोल पण घेणं, ह्या गोष्टी आल्या. काय खाताय म्हणजे मसालेदार पदार्थांचा, बेकरीच्या पदार्थांचा जास्त वापर आहे जेवणामध्ये, मैदा जास्त आहे, चीज जास्त आहे किंवा चहा कॉफी प्रमाणाच्या बाहेर आहे, कार्बोनेटेड ड्रिंक्स असतात. ह्याच्यामुळे अपचन, गॅस धरणे ह्या गोष्टी जास्त होतात. आणि शेवटचं म्हणजे किती. अति जेवण, कमी जेवण दोन्ही चांगलं नाही. व्यवस्थित एवढं जेवायला हवं की पोट थोडंसं रिकामं राहील. आपण जसं म्हणतो गळ्यापर्यंत येईपर्यंत जेवलं, तसं नको व्हायला. त्यामुळे डेफिनेटली अपचनाच्या कंप्लेंट्स वाढणार. अच्छा सर, या अपचनामध्येच एक मोठा किंवा कॉमन इश्यू आपण म्हणू शकतो ते म्हणजे करपट ढेकर येणं किंवा छातीत जळजळ होणं. हे दोन मोस्टली कॉमन इश्यूज पेशंटमध्ये दिसून येतात. तर हे होण्यामागं काय कारणं असतील? करपट ढेकर येणं हा फार एक कॉमन सिम्पटम आहे माझ्या पेशंट्समध्ये. ते होतं कारण रिफ्लक्स येतो. पोटातलं जे अन्न असतं ते फूड पाईपमध्ये परत येतं, त्याला आम्ही गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज म्हणतो. आणि त्याच्यामध्ये जर हायड्रोजन सल्फाईडचं कंटेंट जास्त असेल तर तसा करपट ढेकर येतात. आणि ते का होतं? बऱ्याचदा तर नको ते बॅक्टेरिया आपल्या आतडीमध्ये वाढतात, त्याला आम्ही स्मॉल इंटेस्टाइनल बॅक्टेरियल ओव्हरग्रोथ म्हणतो, जीवाणूंची अतिवृद्धी. त्याच्यामध्ये पण हा गॅस जास्त तयार होऊन करपट ढेकर येतात. किंवा वेळेत पोटातले जेवण पुढे आतडीमध्ये न सरकणे आणि जास्त वेळ पोटामध्ये राहणे, त्यामुळे पण करपट ढेकर येतात. त्यासोबतच करपट ढेकरांना कधी इग्नोर करायला नको, कारण हे एक सिम्पटम असू शकतं इन्फेक्शनचं, जसं जॅर्डियासिस, अमिबियासिस, ह्या इन्फेक्शन्समध्ये पण करपट ढेकर येतात.
आणि छातीत जळजळ तुम्ही जे विचारलं ते त्याबद्दलच आहे की ऍसिड रिफ्लक्स कसं असतं, आपला फूड पाईप जो आहे त्याची आतली लाइनिंग वेगळी असते आणि स्टमक म्हणजे जठर जे आहे त्याची आतली लाइनिंग वेगळी असते. जठराच्या आतल्या लाइनिंगला सवय असते ऍसिडची, म्हणून ते विस्टँड करू शकतात भरपूर ऍसिड. पण फूड पाईप मध्ये जेव्हा पोटातील ऍसिड वर येतं तेव्हा फूड पाईपच्या आतल्या लाइनिंगला त्या ऍसिडची सवय नसते, त्यामुळे अशा गोष्टी येणार. त्यामुळे छातीत जळजळ होणं या गोष्टी होऊ शकतात. त्यासोबतच जर जास्त कधी पेन किलर खाल्लेत, कधी अँटीबायोटिक्स असतात, स्पेशली डॉक्सिसायक्लिन नावाची अँटीबायोटिक असते त्या खाल्ल्या, आणि अल्कोहोलचं प्रमाण पण जास्त असेल त्याच्यामध्ये पण इसोफेगसचं अल्सर वगैरे तयार होऊ शकतात, ज्याला आम्ही इसोफेजायटिस म्हणतो. त्या गोष्टी होऊ शकतात ज्यामुळे छातीत जळजळ होते. सर, बऱ्याच वेळा आपण जेव्हा वय वाढतं तेव्हा भूक कमी होते असं चित्र समाजामध्ये बघतो. तर वाढत्या वयानुरूप भूक कमी लागण्याची कारणं काय असतात आणि भूक कमी लागणं हे एखाद्या मोठ्या आजाराचं लक्षण असतं का? अवश्य, हा चांगला क्वेश्चन आहे. वाढत्या वयानुसार कमी भूक नैसर्गिक कारणाने पण लागते, जसं की गरज कमी असते अशा वेळी एनर्जीची, मांसपेशींचं प्रमाण कमी असतं, फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी असते, त्यामुळे भूक कमी लागू शकते. त्याच वेळेस भुकेचे जे हॉर्मोन असतात, जसे ग्रेलिन नावाचे हॉर्मोन असतात, त्यांचं सिक्रेशन कमी होतं. त्यासोबतच घ्राणेंद्रिय असो किंवा टेस्ट बड्स जिभेवरचे, त्यांची क्षमता पण कमी होते. आणि जे काही खाल्लं ते पोटातनं आतडीमध्ये शिफ्ट होण्याचा वेळ वाढतो जसं जसं वय वाढेल. या सगळ्या गोष्टींमुळे वाढत्या वयानुसार भूक कमी लागते. आणि त्यासोबतच जसं वाढतं वय असतं त्यामध्ये बीपी, शुगर, हार्टचे डिसीज, त्यांच्या गोळ्या सुरू होतात. त्या गोळ्यांमुळे पण बऱ्याचदा भूक कमी लागते. आणि सर्वात निग्लेक्टेड गोष्ट म्हणजे वाढत्या वयानुसार येणारा एकाकीपणा, मेंटल इश्यूज, त्याच्यामुळे पण भूक कमी लागू शकते. परंतु डेफिनेटली जसं तुम्ही म्हणलात की भूक कमी लागणं हे एखाद्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. आम्ही 50 वर्षानंतर एंडोस्कोपी ऍडवाइस करतो जर असे सिम्पटम असतील त्या पेशंट्समध्ये. तर कारण कधी कधी गॅस्ट्रिक कॅन्सर म्हणजे पोटाचं जे जठर आहे, जठरामधला जो कॅन्सर, याच्यामुळे पण असे सिम्पटम येऊ शकतात. अच्छा सर, सध्याच्या काळात जीवनशैली पूर्ण बदलली आहे. सध्याचा फास्ट फूडचा जमाना आहे असं म्हणायला काही हरकत नाही. या फास्ट फूडच्या जमान्यात आणि बदललेल्या जीवनशैलीचा पचन संस्थेवर कसा परिणाम होतो आणि पचनावरती कसा परिणाम होतो? सामाजिक विकासासोबतच आलेल्या काही सवयी आहेत ज्या नकळत आपल्या पचनक्रियेवरती फार मोठा परिणाम करतात. त्यातली काही महत्वाची कारणं म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी झालेली, सेडेंटरी लाईफ, बैठं काम, त्यामुळे पोटांची आणि आतडीची हालचाल स्लो होते आणि पचन व्यवस्थित होत नाही. पोट फुगल्यासारखं वाटतं, करपट ढेकरं येणं, भूक न लागणं, ह्या गोष्टी येतात. त्यासोबत कामाचा ताण, कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये कामाचा ताण जेवढा असतो. आणि एक तुम्हाला मजेची बाब सांगतो, आपल्या ब्रेनच्या सगळ्यात जवळ कुठलं सिस्टीम असेल तर ती असते गट सिस्टीम. कारण आपल्या बॉडीमधलं 95% सिरोटोनिन हे आपल्या गटमध्ये सिक्रेट होतं. त्यामुळे गटचा आणि ब्रेनचा फार जवळचा संबंध आहे. गटला सेकंड ब्रेन पण म्हणलं जातं. त्यामुळे पचन संस्थेवर काही इफेक्ट झाला तर तो मानसिकतेवर इफेक्ट होणार, आणि मानसिकतेवर काही इफेक्ट झाला तर तो पचन क्रियेवरती होणार, ज्याला आम्ही गट ब्रेन ऍक्सिस म्हणतो. त्यामुळे अपचनाला लाईटली घेऊन चालत नाही. दुसऱ्या गोष्टी म्हणजे अवेळी खाणे, कामाच्या ताणामध्ये किंवा कामाच्या ओघामध्ये, आणि स्ट्रीट फूड जास्त खाणे, पाणी कमी पिणे, झोप कमी घेणे, त्यासोबतच अल्कोहोल, स्मोकिंग यासारख्या गोष्टी, ह्या सर्व बदललेल्या जीवनशैली ज्या आहेत त्या पचन संस्थेवरती इफेक्ट करतात. अच्छा, चहा कॉफी पिणं किंवा काही सॉफ्ट ड्रिंक्स घेणं किंवा अगदी हार्ड ड्रिंक्समध्ये ड्रिंकिंग आहे म्हणजे मद्यपान करणं, या सगळ्याचा पचन संस्थेवर काय परिणाम होतो आणि त्याच्यासाठी कुठली पथ्य पाळणं गरजेचं आहे? अतिचहा आणि कॉफीचे सेवन म्हणजे दिवसातनं 3 कपपेक्षा जास्त चहा किंवा कॉफी घेणं आहे. आता ही गोष्ट किंवा हे प्रमाण पर्सन वाईज डिफरंट असू शकतं, पण जर अतिप्रमाणात चहा आणि कॉफीचे सेवन झाले तर त्यामुळे ऍसिड रिफ्लक्स वाढतात, ज्याविषयी मी जस्ट बोललो. पोटातले कंटेंट फूड पाईपमध्ये वरती येणं, त्यामुळे छातीची जळजळ होते, इसोफेजायटिस होतो, आणि मोटिलिटी वाढते, म्हणजे पोट आणि आतडी यांची मोटिलिटी वाढते, ज्यामुळे पोटात कळ येणे, पातळ संडास होणे या गोष्टी होतात. त्यासोबतच चहामध्ये टॅनिन नावाचा एक घटक असतो, ज्याच्यामुळे लोहचे आयर्न ऍब्सॉर्प्शन बॉडीमध्ये कमी होतं. त्यामुळे आयर्न डेफिशियन्सी अॅनिमिया होऊ शकतो वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात जर चहा कॉफी घेतला तर. आणि दुसरं जे फार कमी ज्ञान आहे लोकांना ज्या बाबतीत,
जे आहे गट मायक्रोबायोम. म्हणजे आपल्या पोटामध्ये काही चांगले बॅक्टेरिया असतात, काही वाईट बॅक्टेरिया असतात. चांगले बॅक्टेरिया आपल्यासाठी फार महत्वाचे असतात. तर चहा आणि कॉफीच्या अतिसेवनामुळे वाईट बॅक्टेरिया वाढून चांगले बॅक्टेरिया कमी होतात, ज्यामुळे बरेच प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे चहा आणि कॉफीचे अतिसेवन वर्ज्य. अल्कोहोलबद्दल तुम्ही बोललात तर अल्कोहोलबद्दल तर सर्वांनाच माहिती आहे की लिव्हर, स्वादुपिंडाचे आजार होतात. लिव्हर आणि स्वादुपिंडावर होणारे परिणाम फार सिव्हिअर असू शकतात. लिव्हरचा जे आजार असतो तो सिरोसिस पर्यंत जाऊन पेशंटच्या आरोग्यावरती गंभीर परिणाम होतात. त्यासोबतच स्वादुपिंडाचे आजार, ज्याला आम्ही पँक्रियाटायटिस म्हणतो, अॅक्यूट पँक्रियाटायटिस आणि क्रोनिक पँक्रियाटायटिस, हे आजार होऊन रुग्णाच्या जीवनशैलीवर भयंकर परिणाम होतात. आपण पचनक्रियेबाबतीत बोलू तर पचनक्रियेच्या प्रत्येक लेवलला अल्कोहोल इफेक्ट करतं. जसं इसोफेगस म्हणजे फूड पाईप, खाल्लेला घास जे पोटापर्यंत घेऊन जातं, त्याचं जे इसोफेगस जे फूड पाईप आणि जठर आहे त्याच्यामधील जो स्फिंक्चर असतो, जो टाईट असतो, तो थोडा रिलॅक्स होतो, म्हणून पोटातील कंटेंट वर येतात. आणि जसं मी गट मायक्रोबायोटाबद्दल सांगितलं आता, त्याच्यावरती पण अल्कोहोल इफेक्ट करतं. आणि आपलं जे पण पोषण तत्वे असतात जेवणातील ते शरीरात नीट ॲब्झॉर्ब होत नाहीत. आणि आतली पोट आणि इंटेस्टाईनच्या आतली जी लायनिंग असते त्याला पण अल्कोहोल परिणाम करतं. आणि बऱ्याच व्हिटॅमिन्स, मिनरल्सचे ॲब्सॉर्प्शन बॉडीमध्ये थांबवतं. सर, बऱ्याच पेशंटमध्ये किंवा असं म्हणतात की मला गॅस्ट्रो झालाय, तर गॅस्ट्रो म्हणजे नक्की काय, त्याची लक्षणं किंवा गॅस्ट्रोबद्दल आणि माहिती काय सांगाल? गॅस्ट्रो जे कॉमनली म्हणलं जातं दॅट इज गॅस्ट्रोएन्टरायटिस. गॅस्ट्रो म्हणजे जठर, एन्टरायटिस म्हणजे इंटेस्टाईन. त्यांचे होणारे इन्फ्लामेशन. याची कारणे भरपूर आहेत. त्याच्यामध्ये इन्फेक्शन सर्वात महत्वाचं कारण आहे, ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया असतात, इकोलाय, साल्मोनेला सारखे बॅक्टेरिया. व्हायरस असतात जे लहान लेकरांमध्ये फार इफेक्ट करतात, नोरो व्हायरस, रोटा व्हायरस. काही पॅरासाईट आहेत ज्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल, अमिबा, जायर्डिया. आणि त्याची या सगळ्यांच्या इन्फेक्शनमुळे गॅस्ट्रोएन्टरायटिस होऊ शकतो. त्याची लक्षणे फार सिग्निफिकंट असतात, जसं वारंवार उलटी होणे, पातळ शौच होणे, शौचमध्ये रक्त जाणे, थकवा, ताप, चक्कर येणे, हे सर्व होऊ शकतं. आणि आपण हे टाळू शकतो. जसं बाहेरचं अस्वच्छ जेवण आपण अवॉइड करणं, घरी पण जे बनवतोय ते एकदम स्वच्छ जेवण तयार करणं, शिळं अन्न न खाणं, साठवलेलं अन्न न खाणं. मांसाहार जर तुम्ही करत असाल तर ते मांस व्यवस्थित शिजवलेलं असायला हवं. अच्छा. श्रोते हो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आताच आपण पचनसंस्था आणि आरोग्य याविषयी डॉक्टर पवन कदम यांनी सांगितलेली माहिती ऐकली. श्रोते हो, आजच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात या मुलाखतीचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला. पचनसंस्था आणि आरोग्य याविषयी आणखी माहिती आपण जाणून घेणार आहोत पुढच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात. तर श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांच्यासह मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार.